बंजारा समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यभरात मोर्चे सुरू आहेत। जवळपास नांदेड जिल्ह्यातील सुद्धा सर्व तालुक्यात मोर्चे काढण्यात आलेत आणि आता 29 तारखेला नांदेड शहरात बंजारा समाज बांधवांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते बंजारा आरक्षण कृती समितीची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली आणि आरक्षण कृती समितीचे सदस्य डॉक्टर बी.डी. चव्हाण आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, मोठ्या जोर बैठका होतात, मोठ्या ताकद लावत आहे, 29 तारखेला मोर्चा काढणार आहोत। येणाऱ्या 29 सप्टेंबर रोजी अतिविराट स्वरूपाचा बंजारा एस.टी प्रवर्गासाठी आरक्षण मोर्चा, त्याचं नाव आम्ही महाएल्गार मोर्चा असं दिलेलं आहे। त्याची जय्यत तयारी नांदेड जिल्ह्यातच नव्हे आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोर धरत आहे। आम्हाला आशा आणि खात्री आहे की 3 लाखापेक्षा जास्त समाज बांधव या आरक्षणासंदर्भामध्ये नांदेडमध्ये धडकणार आहेत। हा मोर्चा नवा मुंडा ग्राउंड या ठिकाणावरून अण्णाभाऊ साठे चौक, उडान पूल, चिखलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चाचं शेवट होणार आहे। म्हणून हा मोर्चा पारंपरिक वेशभूषेत असेल, आपल्या पारंपरिक ड्रेसेसमध्ये असेल, आपल्या पारंपरिक वाजंत्रीसोबत असेल, डपडे असेल, भजन मंडळी असेल, पेरावा असेल, महारथ असेल आणि रथावर सुद्धा आमचे धर्मगुरू त्या ठिकाणी विराजमान असेल। आम्ही सर्व टीम या नांदेड जिल्ह्याची कृती समितीची ताकदीने आम्ही या ठिकाणी उतरलो। रॅली गावागावामध्ये तांड्यामध्ये रॅल्या चालू आहे। उद्या माहूर किनवटची रॅली आहे, आजच भोकरची, कंधारची, लोह्याची आणि मुखेडची रॅली संपल्यात। आणि आरक्षणाचा मुद्दा याच्यासाठी महत्त्वाचा आहे की या देशामध्ये इंग्रजाच्या काळामध्ये जो समाज लदणीनं जात होता, रस्त्याने जात होता आणि लोकांना ते अन्नधान्य पुरवायचा, जनावरांवर अन्नधान्य तर संपूर्ण देशाला पुरवणारा हा एकमेव पोशिंदा समाज होता। इंग्रज आले, आमच्या लदणी बंद करण्यात आल्यात, आमच्या समाजाचं जे काही व्यवसाय होतं ते नष्ट करण्यात आलं आणि आम्हाला क्रिमिनल ट्राईब्स म्हणून इंग्रजांनी आम्हाला संबोधित केलं। खऱ्या अर्थानं आम्ही क्रिमिनल्स नव्हतो, पण आमचा व्यवसाय त्यांनी बंद केल्यामुळे या समाजाला उद्रेक करावं लागलं आणि या देशामध्ये दुसरं तिसरं कोणाचं हात नव्हे तर बंजारा समाज या इंग्रजाला पळवण्यामध्ये अग्रेसर होता। आपण या मोर्चाला महाएल्गार मोर्चा असं नाव दिलंय। एस.टी प्रवर्गातील पंचायत जातीच्या विरोधात एल्गार आहे की सरकारच्या विरोधात? नाही, महाएल्गार याच्यासाठी केले का आपण कोण्या जातीच्या विरोधात नाही, कोणत्या सरकारच्या विरोधात नाही। कारण या पूर्वीचे जे 70 वर्षापासून जे सरकार आलेत त्यांनी तर आमच्यावर अन्यायच केलं ना। त्यांनी तर आम्ही निवेदन आजच नाही, वसंतराव नाईक असतील, रामराव बापू महाराज असतील किंवा समाजाने जे काही आंदोलनं केलेत त्यांनी केराची टोपली दाखवली। आता आम्हाला थोडासा आशा वाटू लागला आहे हा सरकार, हा महाराष्ट्र सरकार असेल किंवा देशाचं सरकार असेल, हे आम्हाला न्याय याच्यासाठी देऊ शकते की आम्ही रास्त आहे, आम्ही गैर काही मागणी करत नाही, कोणाकडून आम्ही कोणाच्यामध्ये घुसखोरी करत नाही। आमची मागणी, आम्ही जर 50 वर्षापूर्वी आदिवासी होतो आणि आदिवासीचे आम्ही जर 10-10 वर्ष जर उपभोग घेतला असेल, पैसा आम्हाला केंद्राचा आला असेल, मग आम्ही नॉन आदिवासी आज कसे होतो? हा आमचा सरळ प्रश्न आहे। गॅजेटियरमध्ये जे काही आपला विषय चालू आहे तर गॅजेटियरच्या पूर्वीसुद्धा आम्ही आंदोलन केलेले आहेत, पण गॅजेटियरमध्ये क्लिअर कट असं मेन्शन आहे की हा जो समाज आहे आदिवासी किंवा एस.टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी पूर्ण क्रायटेरिया करतो। म्हणून आदिवासी बांधवांना मी विनंती करेल की आपण आक्रमकपणा आणू नका, आगो एकामेकाच्या समाजामध्ये भांडणं लावू नका। माझ्या समाजाच्या युवकांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, कोण्या जातीवर कोण्या समाजावर काहीच बोलायचं नाही। आज तुम्ही बघितलं 50 आमदारांनी, महाराष्ट्रातल्या 50 आमदारांनी वेगवेगळ्या समाजाच्या या आमच्या मोर्चाला आणि आमच्या या आरक्षणासाठी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिले। 7 खासदार जे आमच्या समाजाचं नाहीत त्या लोकांनी सुद्धा पाठिंबा दिला। ओबीसी समाज देत आहे, मराठा समाज देत आहे। आम्ही कोणाचेही न मागल्यामुळे त्यांना माहीत आहे की या समाजाची दारिद्र्य काय, हे समाजाचं राहणीमान कसं आहे, आजही उपाशीपोटी जगणारा हा समाज आहे, त्यामुळे मागणी पूर्ण होईल। 29 तारखेला तुम्ही भव्य मोर्चा काढताय, 29 तारखेला तुम्ही भव्य मोर्चा काढताय, सरकारला काय इशारा असणार आहे मोर्चातून? इशारा वगैरे काही नाही, सरकारला विनंती असेल आता, कारण ही सुरुवात आहे आंदोलनाची। आंदोलन किती पुढे जाते हे आपल्याला बघावं लागेल, पण मला अशी आशा आहे, कारण काही गोष्टी आता आपण कोर्टात केसेस टाकतो तर जर तुमचे कागद बरोबर असतील तर न्याय भेटतो म्हणजे कोर्टामध्ये। तसं सरकारच्या कोर्टामध्ये आम्ही जे मागणी करणार आहोत
ते रास्त असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत. त्या वेळेपर्यंत मला असं वाटतं की आमचं हे वर्गीकरण बी होईल आणि आरक्षण बी भेटेल. आम्ही त्यांना आज विनंतीच्या मानसिकतेत आहोत, कारण मागच्या 70 वर्षाच्या सरकारने जे आमच्याशी वागणूक दिली, जे आम्हाला दाबून टाकलं, जे अन्याय झालं, ते हे सरकार करेल नाही, एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्यांना आमची एक विनंती आहे. निश्चित आपण बघतोय हे होते बंजारा आरक्षण कृती समितीचे सदस्य डॉक्टर बी.डी. चव्हाण. 19 तारखेला नांदेडमध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपले संवाद साधला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.